काय तुम्हाला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडची भीती वाटते? खरंच, ते पण मी असल्यावर? तुम्हाला आता भीतीचा काही कारण नाही, बिकॉज तुमच्या सोबत आहे तुमचे डीवाय सर. आता तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड बिलकुल भीती तुमची नष्ट होऊन जाणार आहे, नाहीस येऊन जाणार आहे. आता हॅलो मित्रांनो, दिस इज युअर डीवाय सर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर आपण सुरू केला होता क्लास 10चा. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.3 आणि ते 2.3 राहणार आहे पूर्णच्या पूर्ण बेस कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये. आता बघा, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिले तुम्हाला काहीतरी लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पल थ्रूच आपण बघत जाऊ. सगळ्यात पहिला एक्झाम्पल काय? एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. तर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडची पहिली स्टेप आहे, ती स्टेप म्हणजे एक्स स्क्वेअरच्या समोर काहीच नाही पाहिजे. एक्स स्क्वेअरच्या समोर काहीच नाही पाहिजे, कोणताच नंबर नाही पाहिजे. आता कोणता नंबर नाही राहत तेव्हा काय राहते आपल्याला माहित आहे? 1. मग 1 राहिला तर चालते, पण कोणताच नंबर नाही पाहिजे. एक तर 1 कोणताच नाही म्हणजे काय राहते? 1. 2 पण नाही पाहिजे, 3 पण नाही पाहिजे, 4 पण नाही पाहिजे, काहीच नाही पाहिजे. आता इथं तर तसंच आहे, काही नाही म्हणजे काय? इथं 1 आहे. या एक्सच्या समोर बी काही नाही म्हणजे काय? इथं 1 आहे. आता दुसरी स्टेप, जर एक्सच्या समोर काही नाही म्हणजे 1 आहे, एवढा जर क्लिअर झाली आपली स्टेप, तर दुसरी स्टेप काय? हा वाला जो कॉन्स्टंट टर्म आहे याला इकडे घेऊन जाऊ. म्हणजे -20 तिकडे गेल्यावर काय होईल? +20. मग आता हा इथं लिहून घेतो मी 1x स्क्वेअर प्लस 1x आणि -20 तिकडे गेल्यावर काय होईल? +20. इथपर्यंत क्लिअर आहे? सगळ्यात पहिले एक्स स्क्वेअरच्या समोर काहीच नाही पाहिजे. काहीच नाही पाहिजे म्हणजे काय पाहिजे? 1 पाहिजे, तेवढा चालते. पण 2, 3 बाकी काहीच नाही पाहिजे. त्याच्यानंतर आता हा जो कॉन्स्टंट टर्म आहे याला तिकडे नेल्यावर काय होईल? प्लस वाला मायनस आणि मायनस वाला प्लस, म्हणजे -20 तिकडे गेल्यावर काय होईल? +20. आता थोडासा तुम्हाला रफ मध्ये वर्क करायचा आहे. आता रफ मध्ये कोणता वर्क करायचा आहे बघा. आता तुम्हाला या एक्स ला चिपकून जो वाला बी नंबर आहे, आता एक्स ला चिपकून काही नाही म्हणजे कोणता नंबर आहे माझ्याकडे? 1. आता हा जर 1 असेल तर 1, 2 असेल तर 2, 3 असेल तर 3, 4 असेल तर 4, जो काही असेल त्याला करायचं डिवाइड बाय 2. त्याला काय करायचं? डिवाइड बाय 2. आता डिवाइड बाय 2 केल्यानंतर याला करायचं स्क्वेअर, याचा काय करायचा? स्क्वेअर. आणि हा वाला जो आला जेवढा बी दिसत आहे हा दोनही साइडला ऍड करायचा आहे. राईट हँड साइड मध्ये पण करायचा आहे, लेफ्ट हँड साइड मध्ये पण करायचा आहे. मग करून पाहतो. 1x स्क्वेअर प्लस 1x प्लस तिथं काय दिसतंय मला? 1/2. याचा काय करतो मी? स्क्वेअर इज इक्वल टू इकडच्या साईडला काय दिसतंय? पहिले 20 आणि प्लस 1/2 याचा पण काय करतो मी? स्क्वेअर. आय होप एवढी स्टेप तुम्हाला क्लिअर असेल. एकदम इझी स्टेप आहे. का केलो मी? एक्स स्क्वेअरच्या समोर काही नाही पाहिजे म्हणजे काय पाहिजे? 1. आता तुम्ही म्हणाल सर मग तिथं जर कोणता नंबर जर आला तर कसा करायचा? तर बाळांनो सांगतो ना, काय टेन्शन घेता, मी आहो ना तुमच्यासोबत. आता काही नाही म्हणजे 1 जर राहिला त्यानंतर नेक्स्ट स्टेप कॉन्स्टंटली तिकडे घेऊन जायचं आपल्या घराकडं. त्याच्यानंतर हा जो मधातला एक्सली चिपकून जो बी नंबर आहे त्याला काय करायचं? डिवाइड बाय 2. त्याचा काय करायचा? आपल्याला स्क्वेअर. स्क्वेअर करून ठेवायचा नाही, त्याला काय करायचं? दोनही साईडले प्लस करून टाकायचा. आता एक स्टेप महत्वाची लक्षात ठेवा. इथं पहा, आता काही नाही म्हणजे करा ते इथं 1 नाही बी लिहिलं तरी काय तेवढा फरक नाही पडत. ठीक आहे ना? जसा क्वेश्चन आहे तसा करून टाकून इथं लिहून टाका, कारण की 1 ने 2 ने डिवाइड करायचं असं तुम्हाला माहित पाहिजे. आता इथं जो दिसत आहे तुम्हाला का दिसेल? नेहमी एक्सच दिसेल इथं, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं जो साईन दिसताय पहा, एक्स स्क्वेअरच्या नंतर जो बी साईन दिसताय, प्लस असेल तर प्लस द्यायचा, मायनस असेल तर मायनस द्यायचा. इथं प्लस दिसताय म्हणून काय दिलं मी? इथं प्लस. पहा, इथला जो एक्स आहे इथं लिहिलो, एक्स स्क्वेअरच्या नंतर जो साईन आहे तो इथं लिहिलो. त्याच्यानंतर हा जो ब्रॅकेटच्या आतमध्ये जो नंबर आहे त्याला मी इथं लिहितो 1/2. आणि हा स्क्वेअर कायले सोडू तर याला पूर्ण याला मी स्क्वेअर देऊन देतो, होल स्क्वेअर. एवढा क्लिअर आहे? पहा आता का केलं एक वेळा पुन्हा सांगतो. हा जो एक्स आहे याला खाली उतरवलो तर हा एक्स झाला. याच्यानंतर हा प्लस आहे, हाही म्हणते तुम्ही यालाच नेल्या मला नाही नेल्या, तर मी म्हणतो चल ठीक आहे तू बी येऊन जा. इथं मायनस असता तर मायनस म्हणलं असतं, मला घेऊन जा, तर मग हा आला असता. त्याच्यानंतर हा का म्हणते तुम्ही यायला नेल्या मला नाही नेल्या, तर मग हा का म्हणतो मी याला नेतो, चल तुला घेऊन जातो. मग हा वरतून 2 पाहत आहे, हा म्हणते तुम्ही त्यांना तर मस्त घेऊन गेल्या, मला तर नेल्याच नाही, मला यायचं आहे. मग मी म्हणतो बरं ठीक आहे, आता येतं ते ऍडजस्ट नाही होत, एक काम कर तू यायच्या सगळ्यांच्या वर चला जा. मग असा स्क्वेअर मध्ये होल स्क्वेअर लिहितो. ओके, एक्स प्लस 1/2 होल स्क्वेअर इज इक्वल टू हा 20 प्लस 1 चा स्क्वेअर किती? 1, 2 चा स्क्वेअर किती? 4. अशा प्रकारे लिहून घेतो. आता याच्या खाली काही नाही राहत म्हणजे करा ते 1. यांचा करू क्रॉस मल्टिप्लिकेशन, याला लिहितो जसाच्या तसा, एक्स प्लस 1/2 होल स्क्वेअर इज इक्वल टू 20 इंटू 4 म्हणजे किती? 80 प्लस 1 इंटू 1 1, 4 इंटू 1 4. आता रफ होता, रफ मध्येच करायचा आहे आपल्याला. बस शेवटची स्टेप राहिली आहे. पहा आता हा जसा आहे एक्स प्लस 1/2 होल स्क्वेअर जसा आहे तसा लिहितो, एक्स प्लस 1/2 होल स्क्वेअर
इज इक्वल टू 80 प्लस 1 किती रे? हा तर आपल्या लहान लहान पोरांना येते. 80 प्लस 1 म्हणजे 81. आता करतो मी टेकिंग स्क्वेअर रूट. का करतो मी? टेकिंग स्क्वेअर रूट. आता समजा का मी स्क्वेअर रूट घेतलो, तर मग आता याचा स्क्वेअर रूट घेतलो तर हा स्क्वेअर रूट हटून जाईल. इथं राहिला आपला एक्स प्लस 1/2. आता इकडचा जेव्हा बी तुम्ही स्क्वेअर रूट घेता तेव्हा लक्षात ठेवायचं आहे प्लस आणि मायनस दोनही व्हॅल्यू घ्यायची आहे. मग इथं लिहितो प्लस मायनस 81चा स्क्वेअर रूट 9, 4चा स्क्वेअर रूट 2. ओके. आता या प्लस 1/2 ला इकडे घेऊन जातो तर तो काय होईल आपला -1/2. मग एक्स इज इक्वल टू प्लस मायनस 9/2 हा जागेवर, हा प्लस 1/2 इकडे गेल्यावर काय होईल -1/2. एक वेळा लिहितो मी +9, एक वेळा लिहितो मी -9. मग आता पहा एक्स इज इक्वल टू प्लस 9/2 आणि हा -9/2 जसा तसा, और एक्स इज इक्वल टू एक वेळा हा मायनस वाला घेतो -9/2 आणि हा तर मायनसच आहे -1/2. ओके. आता 2 कॉमन आहे, हा का होईल +9 -1. मग एक्स इज इक्वल टू 9 - 1 म्हणजे किती? 8. 8/2 म्हणजे तुम्हाला तर माहितच आहे किती होते 4. एक्सचा पहिला आन्सर आला 4. इथं बी 2 कॉमन आहे. एक्स इज इक्वल टू -9 - 1. -9 - 1 म्हणजे -10/2. एक्स इज इक्वल टू -5. बस एवढा जो आहे आपला या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर राहील. छोटासा आन्सर आहे, एकदम काही मोठा नाही आहे. आता इथपर्यंत जर तुम्हाला समजला, आता इथपर्यंतच हा एवढाच. बाकी हे तर चिल्लर मॅथमॅटिक्स आहे, सिंपल मॅथमॅटिक्स आहे, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. लास्ट मध्ये आन्सर लिहून टाकायचा. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 4 अँड एक्स इज इक्वल टू -5 आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. संपला विषय. याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर पटकन खिचून टाका. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण, दुसरा वाला. एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. पहिली स्टेप, एक्स स्क्वेअरच्या समोर काही नाही पाहिजे म्हणजे 1 पाहिजे, काही नाही म्हणजे 1 आहे. ओके आहे. त्यानंतर दुसरी स्टेप, जर काही नाही म्हणजे याला इकडे घेऊन जायचं आहे, -5 तिकडे गेल्यावर काय होईल +5. एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 तिकडे गेल्यावर काय होईल +5. जसं तसं लिहून घेतलं, बरोबर आहे. आता हा जो मधात होता, मधात काय आपला एक्सला चिपकून 2, याला कशाने डिवाइड करायचा आहे? नेहमी म्हटलं 2, आणि याचा काय करायचा? स्क्वेअर. दोन्ही साईडला काय करतो? ऍड करतो. आता पहा तुम्ही असा बी करू शकता बरं. 2/2 म्हणजे काय होते? 1 आणि 1चा स्क्वेअर. असं बी करू शकता, काही हरकत नाही. मग आता पहा असा लिहू का असा लिहू? हा 1 लिहू, सोपी जाते. 2/2 म्हणजे 1 होते ना, 1चा स्क्वेअर म्हणजे 1, पण स्क्वेअर वालाच नेहमी ऍड करायचा आहे. मग इथं एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1चा स्क्वेअर इज इक्वल टू 5 प्लस 1चा स्क्वेअर. ओके. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे? हा वाला इथं खाली उतरवायचा आहे, याच्यासोबत प्लस येते, मग हाई म्हणते 1 मले घेऊन जा, मग हा वरून 2 पाहता हाय म्हणते मले घेऊन जा. एक्स प्लस 1 होल स्क्वेअर, हा 5 प्लस 1चा स्क्वेअर 1. इथं एक्स प्लस 1 होल स्क्वेअर इज इक्वल टू 5 प्लस 1 6. इथं काय करतो मी? टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. आता एक्स प्लस 1 स्क्वेअरचा स्क्वेअर रूट किती? एक्स प्लस 1. याचा काय प्लस मायनस आणि 6चा स्क्वेअर रूट होते √6. आता याला इकडे घेऊन जाऊन मग हा का होईल पहा, हा तर रफवाला काम आपला, याला तर आपल्याला करायचं आहे तिकडं. +1 तिकडे गेल्यावर घराकडे काय होईल? -1. मग एक्स इज इक्वल टू प्लस मायनस √6 आणि हा -1. एक वेळा लिहा एक्स इज इक्वल टू प्लस वाला √6 आणि -1 जसं तसाच. एक वेळा लिहा एक्स इज इक्वल टू मायनस वाला √6 -1. Therefore, x is equal to plus √6 minus 1, x is equal to minus √6 minus 1 are the root of given quadratic equation. बस सिंपल आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन पाहून घेऊ बरं. स्क्रीनशॉट पटकन खिचून टाका. खिचल्या? हुशारात एवढ्या गोष्टीले. आता नेक्स्ट थर्ड वाला क्वेश्चन, m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 3 असं आहे. पहा मग आता पहिली स्टेप काय? स्क्वेअर वाल्याच्या समोर काहीच नाही पाहिजे, काहीच नाही आहे. दुसरी स्टेप काय? कॉन्स्टंटली तिकडे घेऊन जायचं, ते तर पहिलेच आपल्यासाठी नेऊन ठेवून दिले आहेत, बढिया आहेत हे. आता तिसरी स्टेप काय? हा जो याच्यामध्ये दिसताय नंबर, याला कशाने डिवाइड करायचा? 2 न, आणि याचा काय करायचा? स्क्वेअर, आणि याला दोघांकडे बी काय करायचं आहे? प्लस. मग m स्क्वेअर मायनस 5m प्लस 5/2 याचा काय करतो मी? स्क्वेअर -3 प्लस 5/2 स्क्वेअर. हा दोघांकडे बी काय केलो मी? प्लस केलो. आता अजून ते स्टेप जुनीवाली आपली, या एम ले खाली उतरवतो, एम सोबत जो राहते समोर तो उतरते मायनस, मग हाय उतरताय 5/2. मग हाय आणले पाहुणा, स्क्वेअरही म्हणते मला घेऊन जा, इज इक्वल टू -3 प्लस 5चा स्क्वेअर 25, 2चा स्क्वेअर 4. आता याचा करायचा आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन, याला जागेवर ठेवतो,
एम मायनस 5/2 होल स्क्वेअर. आता हा मायनस 4 3 12 प्लस 25 1 25 अपॉन 4 1 4 एम मायनस 5/2 होल स्क्वेअर इज इक्वल टू हा काय होईल सांगा बरं 25 मायनस 12 25 मधून 12 गेले तर 13/4. याला करतो आता टेकिंग स्क्वेअर रूट घेईंग स्क्वेअर रूट घेईंग स्क्वेअर रूट टेकिंग घेईंग स्क्वेअर रूट. आता समजा का याचा स्क्वेअर रूट घेतलो तर हा स्क्वेअर फक्त हटून जाते. मग काय राहिली तर एम मायनस 5/2 इज इक्वल टू याचा काय येईल प्लस मायनस अंडर रूट ऑफ 13 डिवायडेड बाय 4 चा स्क्वेअर रूट आपल्याला माहित आहे 2 कारण की 2 चा स्क्वेअर काय 4 म्हणून 4 चा स्क्वेअर रूट 2. आता मायनस 5/2 ला इकडे घेऊन जाऊन तर काय होईल तो प्लस 5/2. मग इथं काय होईल आपला एम इज इक्वल टू प्लस मायनस रूट 13/2 मायनस 5/2 आपल्या घराकडे गेल्यावर होईल प्लस 5/2. एम इज इक्वल टू आता पहा एक वेळा प्लस 13/2 प्लस 5/2 एक वेळा मायनस रूट 13/2 मायनस 5/2. आता 2 कॉमन करून टाका. एम इज इक्वल टू रूट 13 प्लस 5/2 एम इज इक्वल टू मायनस रूट 13 मायनस 5/2. बस अशाच प्रकारचा जा एमचा जो आन्सर आहे. देअरफॉर एम इज इक्वल टू या 5 ले समोर बी लिहू शकता 5 प्लस रूट 13/2 हा प्लस आहे ना तर हा प्लस आहे. त्यानंतर 5 मायनस रूट 13/2 असाही लिहू शकता आर द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर आहे. लिहूनच घेऊ का या 5 ले समोर लिहा 13 ले मागे लिहा बढिया वाटतं थोडंसं पाहिले नाही का. एम इज इक्वल टू 5 आणि हा समोर काही नाही म्हणजे काय प्लस रूट 13/2 एम इज इक्वल टू हा प्लस 5 समोर लिहितो त्यानंतर हा मायनस रूट 13 मागे लिहून घेतो डिवायडेड बाय 2. पहा किती बढिया वाटतंय एकदम असा मेकअप गिकअप फेशियल गिशियल केल्यासारखा वाटतंय ना याचा. हा असा जो आहे आपला आन्सर आहे. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन 4th वाला. तोपर्यंत पटकन याचा खिचून टाका स्क्रीनशॉट. त्याच्यानंतर आता तुम्ही जो म्हटल्या होत्या क्वेश्चन मनामध्ये आला होता तुमच्या मला माहित आहे का सर जेव्हा इथं स्क्वेअरच्या समोर कोणता नंबर वगैरे राहते तेव्हा का करायचा तेव्हाच तर मजा करायची आपल्याला. पहा मग आता का करायचा आन्सर काढून घेऊन याचा 9y² मायनस 12y प्लस 2 इज इक्वल टू 0. आतापर्यंत आपण जेवढे पण क्वेश्चन पाहिलो स्क्वेअर वाल्याच्या समोर 1 होता म्हणजे काहीच नव्हता तेव्हा तर आपला काम जमला. पण आता जो आहे इथं स्क्वेअरच्या समोर 9 आहे म्हणजे कोणता तरी नंबर आहे तर मग आता याले पहिली स्टेप आपली आहे का स्क्वेअरच्या समोर आपल्याला 1 आणायचं आहे. आता याले मी 9 ले 1 कसा आणू शकतो रे. या सगळ्यांना काय करायला लागेल इथं जो नंबर आहे त्याच्यानं मला डिवाइड करायला लागेल. मग सगळ्यात पहिली स्टेप लिहितो मी इथं डिवाइड बाय 9. का लिहितो मी डिवाइड बाय 9. पहा मग आता हा होईल आपला 9y² बाय 9 मायनस 12y बाय 9 प्लस 2/9 इज इक्वल टू 0/9 म्हणजे 0. आता हा 9 कटला मग इथं करायला y² मायनस इथं 3 चा भाग जाते इथं किती वेळा 4 वेळा इथं 3 वेळा म्हणजे 4/3y प्लस 2/9 इज इक्वल टू 0. पहा आता वायच्या स्क्वेअरच्या समोर काही नाही म्हणजे काय 1 आहे जमला काम आपला. दुसरी स्टेप कॉन्स्टंट वाल्याला इकडे घेऊन जा प्लस वाला 2/9 आपल्या घराकडे गेल्यावर काय होईल मायनस वाला y² मायनस 4/3y इज इक्वल टू प्लस वाला तिकडे गेल्यावर येईल मायनस 2/9. बरोबर आहे. आता वायच्या समोर जो बी चिपकून आहे का चिपकून आहे 4/3 चिपकून आहे याला काय करायचं डिवाइड बाय 2. मग हा डिवाइड बाय 2 आहे तर याच्यासोबत हा खालच्या सोबत होते मल्टिप्लाय खालच्या सोबत काय होते मल्टिप्लाय. तर म्हणाल कसा पहा आता डिवाइड बाय 2 करायला याच्या समोर काही नाही राहत म्हणजे करा ते 1 याला समजा का उलट व्हाल तर 4/3 इंटू होईल हा 1/2 मग हा झाला ना मल्टिप्लाय. अरे पहा आता हा झाला ना वरच्या सोबत खालच्या सोबत 4 × 1 म्हणजे 4 3 × 2 म्हणजे 6 असा लिहू शकतो. एवढा करा किंवा डायरेक्ट आता मोठे झाले आणि तुम्ही इंटू 2 करून टाका म्हणजे हा काय होईल आपला 4/6 आणि याचा का करायचा आहे आपल्याला स्क्वेअर. एक डाव स्क्वेअर केल्या का दोघांकडे का करायचा आहे प्लस. पहा मग आता करूनच पाहून प्लस. एक काम करू शकतो ना आपण याला अजून लहान करू शकतो ना अंदरच हा स्क्वेअर जसा तसाच ठेवतो आतमध्ये याला लहान करू शकतो 2 चा भाग जाते 2 2 4 2 3 6 बरोबर आहे ना. किंवा समजा का तुम्हाला एवढाही नाही जमत आहे पहा मग आता एक बढिया स्टेप सांगतो 2 न डिवाइड केला म्हणजे हा मल्टिप्लाय झाला 2 1 2 2 2 4 2 2 4. आता वरती इथं राहिला वरती 2 खालती राहिला 3 2/3 चा स्क्वेअर
जमला, एक नंबर जमला सर. आता तो जो स्क्वेअर वाला इकडं आणि इकडं लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड दोन्ही इकडं प्लस करायचा आहे. वाय स्क्वेअर मायनस 4/3y त्यानंतर प्लस 2/3 याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2/9 प्लस 2/3 याचा होल स्क्वेअर. ओके, हे वाली तर रफ मध्ये करायची होती. आता आता पहा, थोडस याला असं करू का, म्हणजे एक स्टेप इथे लिहिलो म्हणजे तुम्हाला बरं वाटेल थोडस, नाही का. एक मिनिट एक मिनिट एक 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 मिनिट, तू ऊपर जा तू ऊपर जा. हा, आता हा या वाय ला खाली उतरवतो मी, हा होईल वाय. वायच्या सोबत कोणी म्हणते मायनस मले घेऊन जा म्हणते. मायनसच्या समोर हा ब्रॅकेट मधला जो आहे 2/3 मले घेऊन जा म्हणते. हा वरता बसलेला 2 जो आहे हा मले घेऊन जा म्हणते. मग असं आपण करून टाकलो. इज इक्वल टू मायनस 2/9. आता 2चा स्क्वेअर किती रे बापूंनो 4, 3चा स्क्वेअर किती रे बापूंनो 9, मग आला 4/9. आता याला समजा का मी सॉल्व्ह केलो, इथंच करून पाहतो पहा काय, y मायनस 2/3 y मायनस 2/3 होल स्क्वेअर इज इक्वल टू 9 कॉमन आहे, 9 कॉमन आहे, -2 + 4 -2 + 4 म्हणजे y मायनस 2/3 याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू हा किती होते 2/9. किती होते हा 2/9. 4 मधून 2 गेलं तर 2. आता टेकिंग स्क्वेअर रूट, घेईंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट घेईंग केलो आपण तर हा काय स्क्वेअर कटला फक्त -2/3 इज इक्वल टू प्लस मायनस √2/9 चा स्क्वेअर रूट किती 3. आता -2/3 इकडे गेल्यावर काय होईल +2/3 म्हणजे काय आला हा y इज इक्वल टू प्लस मायनस √2/3 -2/3 तिकडे गेल्यावर झाला +2/3 आला. आता y इज इक्वल टू प्लस मायनस √2 + 2 आणि डिवायडेड बाय 3 आला. असा एक वेळा +√2 घ्या, एक वेळा -√2 घ्या. हा का होईल इथे लिहून घेतो, y इज इक्वल टू या 2 ले समोर लिहत जातो, √2 ले तिकडे घेऊन जातो म्हणजे मग अशी सारखा मेकअप पहिलेच करून टाकतो. 2 + √2/3 आणि y इज इक्वल टू हा 2 तर प्लसच आहे 2 - √2/3. y इज इक्वल टू 2 + √2/3, y इज इक्वल टू 2 - √2/3 इज द गिवन सोल्युशन किंवा इज द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. बस एवढा जो आन्सर आपल्या काढायचा आहे कितव्याचा हा 4th वाल्याचा. ओके, कितव्याचा हा 4th वाल्याचा. जर पटकन तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या. नंतर बघू आपण नेक्स्ट पटकन आपली 5th वाला क्वेश्चन. एकदम सोपी आहे, आताच जर समजलं असेल तर हाय सोपी आहे, पाहून घ्या तरी. 2y² + 9y + 10 इज इक्वल टू 0. याच्या समोर सर 2 आहे, जो नंबर राहतो त्याच्यानं डिवाइड करून टाकायचा. मग इथं काय करतो डिवाइड बाय 2. मग हा काय होईल 2y² 2 प्लस 9 हो ना, हा 9y/2 प्लस 10/2 इज इक्वल टू 0/2 म्हणजे 0. आता 2 कॅन्सल, y² प्लस 9/2 मध्ये भाग नाही जात मग तसा प्लस 10/2 म्हणजे 5 इज इक्वल टू 0. आला y च्या स्क्वेअरच्या समोर काही नाही म्हणजे 1, याला इकडे घेऊन जा. मग हा काय होईल y² प्लस 9/2y इज इक्वल टू प्लस 5 घराकडे गेल्यावर होईल -5. ओके, आता नेक्स्ट स्टेप काय येतं लिहित जाऊ का, तुम्हाला जर वाटत असेल का सर हे आम्हाला पाहिजे, कसा आला जर समजत नसेल तर मग हा का करता तुम्ही व्हिडिओ पाहता पाहता एक काम करा, बुकात जर लिहित असाल तर या साईडला रफ मध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला समजून येईल. आता मी तर ते काढलो, तुम्ही व्हिडिओ पाहता पाहता ते जे आहे याच्या पहिलेचे जे आपण डिवाइड करतो ते लिहून घ्या. मग इथं काय करतो 9/2 2 न डिवाइड करता म्हणजे हा खाली काय होईल मल्टिप्लाय, म्हणजे हा काय होईल 9/4 आणि याचा काय करायचा आपल्याला स्क्वेअर. स्क्वेअर कडून दोन्हीकडे काय करायचा ऍड म्हणजे y² प्लस 9/2y प्लस हा काय आपला 9/4, 9/4 चा स्क्वेअर इज इक्वल टू -5 प्लस 9/4 चा स्क्वेअर दोन्हीकडे प्लस. आता काय करतो हा y ला खाली उतरवतो, y सोबत येते प्लस, त्यासोबत येते हा ब्रॅकेट मधला 9/4 आणि याचा करायचा होल स्क्वेअर इज इक्वल टू -5 प्लस 9 चा स्क्वेअर 81 4 चा स्क्वेअर 16. आता करू याचा कॅल्क्युलेशन, आता करूया आपण कॅल्क्युलेशन. काय करू मित्रांनो, कॅल्क्युलेशन इज इक्वल टू
16 5 जा किती रे बाळांनो? 16 5 जा 80. मग कोणता साईन लागल? -80 आणि प्लस 81 डिवायडेड बाय 16 इंटू 1 16 y प्लस 9/4 होल स्क्वेअर इज इक्वल टू 81 मायनस 80 किती रे बाळांनो? +1 डिवायडेड बाय 16. पहा मग आता घेईंग स्क्वेअर रूट आता y प्लस 9/4 स्क्वेअर रूट कॅन्सल इज इक्वल टू प्लस मायनस 1 चा स्क्वेअर रूट 1 न 16 चा स्क्वेअर रूट 4 प्लस 9/4 तिकडे गेल्यावर काय होईल? -9/4 y इज इक्वल टू प्लस मायनस 1/4 -9/4 4 कॉमन आहे इथंच लिहून घेतो पहा. y इज इक्वल टू प्लस मायनस 1 -9 आणि डिवायडेड बाय काय आपला 4. मग y इज इक्वल टू प्लस 1 -9/4 y इज इक्वल टू -1 -9/4 y इज इक्वल टू 9 मधून 1 गेला तर किती? 8 -8/4 y इज इक्वल टू -2. हा एक आन्सर आला. y इज इक्वल टू हा किती? -10/4 y इज इक्वल टू किती? 5चा भाग जाते 2चा भाग जाते इथं 5 वेळा इथं 2 वेळा. बस इतना है अपना आन्सर. ओके, हा जो आहे आपला कितवा क्वेश्चन होता? 5th वाला क्वेश्चन. लास्ट मध्ये आन्सर लिहून टाकायचं. देअरफॉर y इज इक्वल टू -2 आणि y इज इक्वल टू -5/2 आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. एवढा आन्सर लिहून टाकायचा. त्याच्यानंतर आपला शेवटचा क्वेश्चन आहे 6th वाला. त्याच्या आधी जर याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर पटकन खिचून घ्या. नेक्स्ट 6th वाला क्वेश्चन पहा आता, सोपी आहे. 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7. याले पहिले इकडे घेऊन येऊन हा काय होईल? 5x² इज इक्वल टू प्लस वाला घराकडे आल्यावर इकडं -4x इज इक्वल टू +7 ले तेतच राहू दे. आता x² च्या समोर काय? 5. मग काय करतो मी? डिवाइड बाय 5 पूर्ण याला डिवाइड बाय 5 करून टाकतो. 5x² बाय 5 -4x बाय 5 इज इक्वल टू 7/5. 5 कॅन्सल. x² -4/5 x इज इक्वल टू 7/5. आता रफ मध्ये काय करायचं आहे? हा जो 4/5 आहे याला 2 न डिवाइड म्हणजे खाली काय होते? मल्टिप्लाय. 2 1 2 2 2 4 म्हणजे हा 2/5 आला. याचा काय करतो मी? स्क्वेअर आणि दोन्ही साइडले काय करतो? प्लस. x² -4/5x प्लस 2/5 स्क्वेअर इज इक्वल टू 7/5 प्लस 2/5 स्क्वेअर. ओके, आता तुम्ही सांगून पहा बरं का करू? या x ले खाली उतरवतो. त्याच्यासोबत कोण येते? मायनस. त्याच्यासोबत हा ब्रॅकेट मधला 2/5. त्याच्यासोबत कोण येते? हा वरचा 2 इज इक्वल टू 7/5 प्लस 2 चा स्क्वेअर 4 25 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 25. आता यांचा करू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. x -2/5 स्क्वेअर इज इक्वल टू आता 25 इंटू 7. 25 इंटू 7 किती रे? 25 4 जा 100 प्लस 75 म्हणजे हा होईल मला वाटते 175 प्लस 5 इंटू 4 20 डिवायडेड बाय 25 इंटू 5 125. हा आता पहा मजा येते. x -2/5 याचा करून आपण होल स्क्वेअर इज इक्वल टू 175 प्लस 20 म्हणजे 195 डिवायडेड बाय 125. आता काय करतो? याला 5 न असा डिव्हिजिबल आहे का? हा 5 न डिव्हिजिबल आहे का? पहा 195 5 न डिव्हिजिबल आहे का? 5 1 5 5 3 15 -4 5 म्हणजे हा किती? 9 5 45 39 इंटू 5 बरोबर आहे. 39 इंटू 5 आणि हा 5 इंटू 25 असा मी लिहू शकतो याला. मग याला लिहितो x -2/5 स्क्वेअर इज इक्वल टू 195 म्हणजे 39 इंटू 5 आणि 125 म्हणजे 25 इंटू 5. 5 कॅन्सल. थोडासा मोठा क्वेश्चन आहे, पाहून घ्या. थोडासा चांगला लक्ष द्या. x -2/5 याला का केलो मी? 195 ला 39 इंटू 5 लिहिलो.
125 ला 25 इंटू 5 लिहिलो, 5 कॅन्सल केलो. काऊन असा केला सर? कारण की 125 कोणाचा स्क्वेअर रूट नाही आहे, 25 कोणाचा तरी आहे. कोणाचा आहे? 5 चा. मग इथं आला आपला 39/25. आता घेईंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट घेईंग, तर मग काय येईंग? हा स्क्वेअर कटिंग, मग हा x - 2/5 स्क्वेअर तर कटिंग इज इक्वल टू, हा का 39 चा स्क्वेअर रूट तर काहीच नाहीये, मग हा येईल +-39 आणि 25 चा स्क्वेअर रूट 5 -2/5 तिकडे गेल्यावर होईल प्लस x इज इक्वल टू +-39/5 बाय 5 39/5 आणि हा मायनस वाला घराकडे गेल्यावर +2/5. आता x इज इक्वल टू +-39 +2 आणि डिवायडेड बाय कॉमन वाला 5. एक वेळा प्लस घ्या, एक वेळा मायनस घ्या. x इज इक्वल टू 2 ला समोर लिहून घ्या, 2 + √39/5 और x इज इक्वल टू 2 - √39/5. बस हा एवढाच आपला आन्सर आहे. पहा, थोडासा मोठा होता पण इझी होता एकदम. काय असं नाही, कॅल्क्युलेशन जर एवढे क्वेश्चन जर केला तुम्ही तर तुम्हाला हा कॅल्क्युलेशन काही कठीण नाही जाणार आहे. का केलं इथं आपण? फक्त इथून लक्षात ठेवा, 195 ला 39 इंटू 5 लिहिलो, 125 ला 25 इंटू 5 लिहिलो, 5 कॅन्सल झाला. स्क्वेअर रूट जेव्हा घेतलं होतं +-√39 आणि हा डिवायडेड बाय 5. याला इकडे घेऊन गेलो तर +2/5 झाला. हा 5 डिनॉमिनेटर कॉमन आहे तर एकत्र लिहून घेतलो, 2 ले समोर लिहिलो, 39 ले मागे लिहिलो. एक वेळा +39, एक वेळा -√39. अशा प्रकारचा आन्सर आला. आणि याच्या शेवटी जो आन्सर लिहून टाका, x इज इक्वल टू 2 + √39/5 अँड x इज इक्वल टू 2 - √39/5 आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशी होती आपली हे छोटीशी आणि बढियावाली कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आता याच्यावरची 2.3 प्रॅक्टिस सेट आपली झाली आहे. याच्यानंतर आपण नेक्स्ट वाली सोपी मेथड जी आहे ते आहे फॉर्म्युला मेथड. ते आपण यूज करणार आहोत आणि त्याच्याबद्दल आपण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओज बघत राहणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.